ज्यांनी ज्यांनी मुळा खाल्लाय, थोडा जास्त खाल्लाय, त्यांना वेगळं फिलिंग येते थोडंसं बघा. असं मोकळा मोकळा श्वास झाल्यासारखं वाटतंय, पोट थोडं हलकं झाल्यासारखं वाटतंय. हे मलाच असं वाटतंय म्हणून मी सांगतो. गावात बाजारातला मुळा खाल्ला तर त्यानंतर पोटात थोडी आग झाल्यासारखं करेक्ट, आग होते आणि असं कस तरी होतं. आणि आता पोटामध्ये गार वाटतंय. म्हणजे लसूण जास्त खाल्ल्यावर कशी आग होते शरीरामध्ये, तशी मुळा खाल्ल्यावर व्हायची पहिली. पण हा तुमचा मुळा खाल्ल्यानंतर ते जे ग्रोथ हार्मोन्स म्हणतो ना आपण, तो त्याच्यामध्ये उत्तेजकपणा नाहीये ह्या मुळ्यामध्ये. म्हणजे हा मुळा कोणीही खाऊ शकतो. मुळ्याचा जो सगळ्यात मोठा साईड इफेक्ट आहे की त्याच्यामध्ये उत्तेजक गुणधर्म असतात, ते गुणधर्म याच्यामध्ये बिलकुल नष्ट झालेले. म्हणजे PGRचा साईड इफेक्ट जो मुळ्यावर होतो तो याच्यामध्ये नाहीये. ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे याचे बेनिफिट वाढले आणि याचे साईड इफेक्ट कमी झाले, अगदी कमी झाले. ही फार मोठी गोष्ट आहे. हा बदल आपल्याला या ठिकाणी SCT वैदिकमुळे परत एकदा अनुभवायला आलेला आहे. गावामध्ये केमिकलच्या गावामध्ये ग्लुटेन जास्त असतं आणि SCT वैदिकच्या गावामध्ये ग्लुटेन कमी असतं. हा एक मोठा अनुभव आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला. त्यामुळे SCT वैदिकच्या माध्यमातून आपण शेती करा. चला शेती करूया. आनंद. जय SCT वैदिक. जय श्री वैदिक. धन्यवाद.